मित्रांनो नमस्कार. आज आपण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या परीक्षेविषयी माहिती घेणार आहोत. एव्हाना तुम्हाला माहितीच झालं असेल की आपण यूट्यूब, टेलिग्राम आणि फेसबुक हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरतो. तुम्हाला जर आमची काही मदत हवी असेल, आमचे व्हिडिओज पाहायचे असतील किंवा काही करंट अफेअर्स किंवा काही अपडेट्स घ्यायचे असतील तर तुम्ही यांच्यापैकी कुठलाही एक चॅनल सबस्क्राईब करू शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्या जाहिरातीनुसार एकूण 188 पोस्ट आहेत आणि त्यापैकी जनरल कॅटेगरीसाठी 106 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 82 पोस्ट आहेत. काही महत्त्वाचे पॉईंट्स: प्रिलिम 30 एप्रिल 2017 रोजी होणार आहे आणि मुख्य परीक्षा शक्यतो 6 ऑगस्ट 2017 किंवा त्यानंतर होणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला जी टाईम फ्रेम दिलेली आहे ती 30 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2017 आहे. त्यासाठी तुम्हाला mahampsc.mahaonline.gov.in या लिंकवर जाऊन तुमची प्रोफाईल क्रिएट करून तुम्हाला अप्लाय करावं लागेल. एक्झाम फीस जनरल कॅटेगरीसाठी 373 आहे, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 273 आहे आणि जे एक्स सर्व्हिसमन आहेत त्यांच्यासाठी 23 रुपये आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतले स्टुडंट असाल आणि तुम्हाला जनरल कॅटेगरीतल्या पोस्टवर जर क्लेम करायचं असेल तर तुम्हाला फीस भरताना ती जनरल कॅटेगरीची फीस भरावी लागेल. याकडे कृपया लक्ष असू द्या. एज लिमिट 1 मे 2017 रोजी तुमचं वय मोजलं जाणार आहे आणि त्या दिवशी तुमचं वय हे किमान 19 तर कमाल 38 वर्ष असायला पाहिजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल तर. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीतलं कॅन्डिडेट असेल किंवा स्पोर्ट्समन असेल तर त्याच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेबल आहे आणि माजी सैनिकासाठी पण वय जे आहे ते काही अंशी रिलॅक्सेबल आहे. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ही पोस्ट जी आहे ही नॉन गॅझेटेड आहे, अराजपत्रित, आणि ग्रुप सी पोस्ट आहे ती. आणि पगार जो असणार आहे तो 9,300 34,800 हे तुमचं पे बँड आहे आणि 4,300 ग्रेड पे आहे. म्हणजे इन हँड ग्रॉस सॅलरी तुमची 35 ते 36 हजार रुपये असेल. या परीक्षेचे टप्पे: पूर्व परीक्षा असणार आहे 100 मार्कांना, 100 प्रश्नांची, आणि मुख्य परीक्षा असणार आहे 150 प्रश्न आणि त्याला 300 मार्क्स असणार आहेत. या परीक्षेसाठी मुलाखत नाही आहे. काही फिजिकल स्टँडर्ड्स मिनिमम अपेक्षित आहेत. मुलांसाठी पुरुष उमेदवारांसाठी उंची कमीत कमी 163 सेंटीमीटर हवी आहे, अनवाणी. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि छाती फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे, म्हणजे 79 ते 84. महिला उमेदवारांसाठी उंचीची अट आहे 155 सेंटीमीटर, अनवाणी, आणि वजन किमान 45 किलोग्रॅम पाहिजे. ही पोस्ट टेक्निकल पोस्ट आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक क्रायटेरियन आहे ते म्हणजे उमेदवार कलर ब्लाइंड नसावा, रंगांधळा नसावा. कलर ब्लाइंडनेस आणि नॉर्मल माणूस या दोघांमध्ये काय फरक असतो त्यांच्या दृष्टीमध्ये हे तुम्हाला आपल्याला समोरच्या स्क्रीनवर दिसतंय. डाव्या हाताला जी स्क्रीन आहे तिथे नॉर्मल आपलं विजन असेल तर आपण हे आकडे इझिली आयडेंटिफाय करू शकतो. पण कलर ब्लाइंड जर का कॅन्डिडेट असेल तर त्याला ते आकडे त्या रंगांमध्ये फरक करायला अडचण होते, निर्माण होते, आणि त्यामुळे तो आयडेंटिफाय करू शकत नाही, डिफरन्शिएट करू शकत नाही ते कलर. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे तर तुमची ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा त्याचा इक्विव्हॅलंट कोर्स ज्याला केंद्र शासनाची व राज्य शासनाची मान्यता आहे तो तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे. याच्याशिवाय 23 जानेवारी 2017चं महाराष्ट्र शासनाचं नोटिफिकेशन आहे, त्यानुसार हे एकूण 11 वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यापैकी 7 जे आहेत ते डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि 4 जे आहेत ते डिग्री कोर्सेस आहेत. तुम्ही वाटलंच तर हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता की तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल आहात किंवा नाही. वर्क एक्सपिरियन्स सुद्धा गरजेचा आहे. किमान 1 वर्षाचा तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असायला हवा आणि तो इथे आपण मेन्शन केलेला आहे. पुन्हा तुम्ही स्क्रीन पॉज करू शकता. जर तुमच्याकडे तो वर्क एक्सपिरियन्स नसेल
तर मग तुम्हाला पोस्ट मिळाल्यानंतर प्रोबेशन पिरियडमध्ये एखाद्या शासनाच्या विभागात किंवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासनाने वेळोवेळी निर्देशित केलं असेल अशा संस्थांमध्ये कमीत कमी 1 वर्ष कालावधीचा एक्सपिरियन्स घेणं तुम्हाला कंपल्सरी राहील. याशिवाय तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे, परमनंट लायसन्स. ते परमनंट लायसन्स कुठल्या प्रकारच्या वाहनांचं हवं हे सुद्धा इथे आपण मेन्शन केलेलं आहे. तुम्ही ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता. आता आपण वळूया परीक्षेच्या स्कीमकडे. पूर्व परीक्षा सगळ्यात आधी. तर पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणी हा एक भाग असणार आहे आणि दुसरा भाग तुमचा सब्जेक्ट नॉलेज किंवा स्पेशलायझेशन म्हणजे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवर जे करंट अफेअर्स असेल त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यातला जनरल स्टडीज आणि इंटेलिजन्स टेस्टची डिफिकल्टी लेवल जी आहे ती साधारणपणे माध्यमिक शालांत परीक्षेच्या इतकी त्यांनी सांगितली आहे, म्हणजे 10वीची लेवल असणार आहे. आणि मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवर जे प्रश्न विचारले जातील ते डिप्लोमा लेवलवर विचारले जातील, डिफिकल्टी लेवल. परीक्षेचं माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्रजी असं बायलिंग्वल असणार आहे. एकूण 100 प्रश्न असतील, त्यांना 100 मार्क्स असतील आणि परीक्षेचा कालावधी 1 तास आहे. 60 मिनिटात तुम्हाला हे सोडवायचं आहे. प्रश्नांचा प्रकार हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. सिलेबस काय आहे पूर्व परीक्षेचा? तर सामान्य अध्ययन, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स आहे. सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा आहेत. सामान्य विज्ञान, भारताचा सामान्य इतिहास व भूगोल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह म्हणजे स्पेशल त्याला जे इम्पॉर्टन्स आहे ते महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल. आणि नागरिकशास्त्र म्हणजे MPSC असो की UPSC असो की स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, याच्यामध्ये जनरल स्टडीज किंवा जनरल नॉलेज चा जो सिलेबस असतो ढोबळमानाने तसाच सिलेबस इथे दिलेला आहे. डिफिकल्टी लेवल मात्र तितकी नसेल. हा 2011चा पेपर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत, त्याचा अनालिसिस. फार अत्यंत सोपे प्रश्न त्यांनी विचारले होते. बुद्धिमापन चाचणी याच्यावर तुम्हाला इंटेलिजन्स टेस्टवर आधारित काही प्रश्न असतील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग, नॉन व्हर्बल रिझनिंग. यू बिंग इंजिनिअरिंग स्टुडंट्स यू वोंट फेस एनी प्रॉब्लेम. इंटेलिजन्स टेस्ट किंवा ॲप्टिट्यूडचे प्रश्न सोडवायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि तिसरा जो पार्ट आहे तो तुमचा सब्जेक्ट नॉलेज, जे तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री लेवलला शिकलेले आहात त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. हा पाय चार्ट आहे. 2011चा जो पेपर होता प्रिलिमचा AMVIचा, तो आपण इकडे ॲनालाइज केलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की 20+30 50% वेटेज हे फक्त इंटेलिजन्स टेस्ट आणि तुमच्या सब्जेक्ट नॉलेजला होतं, स्पेशलायझेशनला. आणि उरलेल्या 50% मग त्यांनी जनरल स्टडीजचे प्रश्न विचारले होते. त्यामुळे अभ्यास करताना या गोष्टीकडे तुम्ही लक्ष असू द्या की इंटेलिजन्स टेस्ट आणि सब्जेक्ट नॉलेज याला 50% वेटेज आहे. मेन्सची जी एक्झाम स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100% फक्त तुमचं सब्जेक्ट नॉलेज किंवा स्पेशलायझेशन त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याची डिफिकल्टी लेवल जी असणार आहे ती डिप्लोमा लेवलची असणार आहे. क्वेश्चन पेपर हा पूर्णपणे इंग्रजीमध्ये असणार आहे. एकूण 150 प्रश्न असतील, त्याला 300 मार्क्स आहेत आणि तुम्हाला ते 1.5 तास म्हणजे 90 मिनिटात सोडवायचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच तुम्हाला विचारले जातील. हा सिलेबस आहे. याच्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी असे 3 पार्ट आहेत. त्यातला पार्ट ए कंपल्सरी आहे. 120 क्वेश्चन्स असतील, त्याला 240 मार्क आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवर हा सिलेबस आधारित आहे. त्याच्यामध्ये एकूण 6 टॉपिक्स आहेत. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, थिअरी ऑफ मशीन्स, हायड्रॉलिक्स, थर्मल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिन्स आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. हा पार्ट ए आहे. याच्याशिवाय पार्ट बी, इट रिलेट्स टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग. याच्यात तुम्हाला 30 प्रश्न असतील 60 मार्कांसाठी. त्याच्यामध्ये हायड्रॉलिक मशिनरी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे 3 टॉपिक्स असतील. तुम्हाला एकतर पार्ट बी सॉल्व्ह करायचा आहे किंवा पार्ट सी सॉल्व्ह करायचा आहे, 2 पैकी कुठलाही एक. पार्ट सी जो आहे त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवर तुम्हाला 30 प्रश्न आणि 60 मार्क असतील. ऑटोमोबाईल सिस्टम्स, व्हेकल मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हे ते टॉपिक आहेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी. 2013ला, डिसेंबर 2013ला जो पेपर झाला होता मेन्स AMVIचा, त्याचं इथे आपण बायफर्केशन केलेलं आहे. मगाशी जसं सांगितलं तसं मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पार्ट ए वर 120 प्रश्न असतात, त्याचं वेटेज 67% आहे. आणि उरलेले जे 2 आहेत पार्ट बी आणि पार्ट सी,
त्याच्यावर 30-30 प्रश्न असतात. या दोघांपैकी कुठलाही एक सोडवायचा आहे आणि त्याचं वेटेज 16.5% आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण अभ्यास करताना कुठली पुस्तकं निवडायची. तर प्रिलिमचा विचार केला तर जनरल स्टडीज आणि ॲप्टिट्यूड हा पार्ट आपल्याला अभ्यासाला आहे आणि त्याची डिफिकल्टी लेवल जर तुम्ही मागच्या वर्षाचे काही पेपर्स वेबसाईटवर जे अवेलेबल आहेत MPSCच्या ते बघितले तर एवढी काही खास नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसं MPSCची राज्यसेवा किंवा PSI असिस्टंट या परीक्षांसाठी जसं खोलवर किंवा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो तेवढा खोलवर अभ्यास करायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ल्युसेंटचं जनरल नॉलेज आणि जनरल सायन्सचं पुस्तक पुरेसं आहे. त्याच्या जोडीला महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे इतिहास आणि भूगोलाचे पुस्तकं वाचा, महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास कव्हर करण्यासाठी. याशिवाय करंट अफेअर्ससाठी तुम्ही सकाळचं 2016चं इयरबुक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये मागील वर्षाची पूर्ण चालू घडामोडी असतील. आणि तुम्हाला जर ॲप्टिट्यूडची काही अडचण असेल तर उगाच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा लॉजिकल रिझनिंगची जाड पुस्तकं घेण्यापेक्षा दिशा पब्लिकेशनचं मागील 20 वर्षांचं UPSCचे प्रिलिमचे CSATचे सॉल्ट पेपर आहेत टॉपिक वाईज, हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. एवढा जरी अभ्यास केला तरी मला असं वाटतं की हा ओव्हरकिल असेल, म्हणजे गरजेपेक्षा जास्त असेल. पण आपल्याला काही चान्स घ्यायचा नाही आहे आणि त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही ही पुस्तकं वाचायलाच पाहिजे. याच्यानंतर आपण सब्जेक्ट नॉलेजकडे वळूया, स्पेशलायझेशनकडे. तर मार्केटमध्ये तुम्ही जर गेटची वगैरे एक्झाम देत असाल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला जर इंजिनिअरिंगच्या ज्या काही एक्झाम्स असतात डिप्लोमा किंवा डिग्री लेवलवर, तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये बरेच पब्लिकेशन आहेत. त्याच्यामध्ये उपकार पब्लिकेशन आहे किंवा हे खन्नाज पब्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्सेप्ट्स म्हणजे थिअरी आणि त्याच्यावर बेस्ड काही त्यांनी सम्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच करू शकता. आपल्याजवळ आजपासून जर आपण दिवस मोजले तर साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत म्हणजे साधारण 80 दिवस आहेत आणि त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना दिवसाची जी विभागणी आहे ती अशी 3 पार्टमध्ये करायला पाहिजे. जनरल स्टडीज, त्याच्यानंतर तुमचं सब्जेक्ट नॉलेज आणि इंटेलिजन्स टेस्ट आणि करंट अफेअर्स. आणि हे करत असताना तुम्हाला टाइम टेबल बनवावं लागेल, वेळापत्रक आखावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे एक पहिलं जी सखोल वाचनासाठी तुम्हाला किमान 40 दिवस लावावे लागतील. हा सिलेबस आपल्याला पहिल्यांदा पूर्णपणे 40 दिवसात कंप्लीट करायचा आहे प्रिलिमचा. त्याच्यानंतर पुढे 20 दिवस आणि त्याच्यानंतर 20 दिवस तुम्हाला रिव्हिजन करायचे आहेत. या गोष्टीकडे लक्ष राहू द्या. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यात आधी MPSCच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे ॲडव्हर्टिजमेंट आणि सिलेबस आहे, त्याची प्रिंटआउट काढा. नंतर महत्त्वाचे जे पॉईंट्स असतील सिलेबसमध्ये जे आपल्याला येत नसतील ते सगळ्यात आधी संपवण्याचा प्रयत्न करा. सोर्सेस आयडेंटिफाय करा, चांगले पुस्तकं आयडेंटिफाय करा, मोजकीच पुस्तकं घ्या, ती पुन्हा पुन्हा वाचा. तुमचा जो टाइम टेबल आहे तो प्रॉपर प्लॅन करा, तो एक्झिक्यूट होईल इतका फ्लेक्झिबल ठेवा आणि रिव्हिजन करा. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. यापेक्षा आणखी काही जास्त सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मी या परीक्षेसाठी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.